आणि डोळे अलगद मिट. देहधारणा. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आहे त्या बैठकीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. प्राणधारणा. जाणीव श्वासाकडे. इनर अवेअरनेस. आंतरिक सजगता. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने, ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि यासाठी सुरुवातीला आपण डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करूया. सहज बंद करायची. उजवा हात गुडघ्यावर असेल. डावीने नाकपुडी बंद केली डाव्या हाताच्या अंगठ्याने आणि आता उजवीने आपल्याला ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन करायचं आहे. उजवीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तो श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि ह्या कृतीला सुरुवात 10 वर्तन आपापल्या क्षमतेने सुरुवात करायची आहे. डावा हात गुडघ्यावर. जाणीव उजव्या नाकपुडीकडे. श्वसन मार्गातला किंचित बदल, त्याचा अनुभव. उजव्या हाताच्या अंगठ्याने आता उजवी नाकपुडी बंद करूया. जेंटली प्रेस. डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन पॅसिव्ह इन्हिलेशन 10 वर्तन यथाशक्ती. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि या कृतीला सुरुवात. कृती थांबवायची. उजवा हात गुडघ्यावर. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याचा अनुभव. करूया कपालभाती 20 ते 25 आवर्तन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात 20 ते 25 आवर्तन यथाशक्ती. अवकाश कृती थांबवायची. दोन्ही नाकपुड्या मोकळ्या झालेल्या आहेत. हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात करूया एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर
आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. स्वागत आहे. काल आपण आपल्या पाठीच्या कण्याच्या आधारित आसनं केली होती. म्हणजे आता आज कालपासून आपण वेगवेगळ्या सिस्टम वरती आसनं करायला सुरुवात करतोय. तर आज आपला विषय असेल आपला ब्रेन, म्हणजे मेंदूची आपली कार्यक्षमता कशी अधिक वाढेल याच्याशी आधारित आजची साधना असणार आहे. तर त्यासाठी सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती घ्यायची. मान मागे सैलसर सोडायचे. दोन्ही पाय जुळून घ्यायचे. दोन्ही हात समोर असतील आणि आता आपल्याला हातापायांच्या दोन्हीही पोटांमध्ये एकत्रित ताण द्यायचा आहे. जास्तीत जास्त स्ट्रेच. अंगठा फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर 4 बोट. न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन. पुन्हा एकदा ओपन करायचे. जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे हातापायांच्या 5ही बोटांमध्ये. 4 बोट फोल्ड करायचे आणि मग त्याच्यावर अंगठा. पुन्हा ओपन करायचे. जास्तीत जास्त ताण असेल. अंगठा पहिल्यांदा फोल्ड करायचा आणि मग त्याच्यावर 4 बोट. घट्ट मूठ वळून घ्यायचे. पुन्हा ओपन करायचे आहेत. हातापायांचे तळवे आता स्क्रीनच्या दिशेला असतील आणि आता आपल्याला एकत्रित आपल्या अँकल जॉईंट्स मधून पावलं, मनगटाच्या जॉईंट्स मधून हाताचे पंजे आणि आपली मान एकाच वेळेला आपल्याला वरती घ्यायचे. पावलं स्वतःकडे खेचून घ्या. हाताची पंजे स्वतःकडे खेचा आणि आपली मान थोडीशी मागे न्यायची. चेहरा सिलिंगला समान. आणि मग जमिनीकडे ताणायचे. हाताचे तळवे, पावलं आणि हनुवटी गळ्याच्या दिशेला. असं आपल्याला एकत्रित आपण तिन्ही जॉईंट्स मध्ये हालचाल करतोय. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. मध्यभागी येऊन थांबायचंय. हाताच्या मुठी घट्ट वळून घ्यायच्या आहेत. दोन्ही पावलांमध्ये अंतर घ्यायचं आहे आणि आता आपल्याला एकत्रित पावलामध्ये, मनगटामध्ये आणि आपल्या नेक मध्ये रोटेशन करायला सुरुवात करायची आहे. सुरुवात करूया. आधी पाऊल उजवीकडे जातील. मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. न्यूरो मस्क्युलर कोऑर्डिनेशन. 1 2 अगदी सावकाश कृती. 3 आणि 4. लास्ट राउंड 5. मध्यभागी येऊन थांबायचं आणि आता हीच कृती अँटी क्लॉकवाईज. आपली पावलं डावीकडे जातील. मान डावीकडे आणि आता सुरुवात करूया अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबायचे. दोन्ही हात खाली. विश्राम. तर शिरासन. दोन्ही पाय जळून घ्यायचे आहेत. उजवा पाय फोल्ड करायचा आहे. त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून द्यायचंय. दोन्ही हात आपले डाव्या पायाच्या मांडीवर असतील. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू लोअर बॅक मधून पुढे झुकायला सुरुवात करायची. दोन्ही हातांनी डाव्या पायाचा पाऊल पकडायचा प्रयत्न. पाऊल टाच किंवा पायाची बोट. जर आपले हात पावलापर्यंत जात नसतील तर ते जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा आणि त्यानंतर आपलं कपाळ डाव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. आजची आपली साधना आपल्या मेंदूच्या आधारित आहे. त्यामुळे जेव्हा आपण पुढे झुकतो रक्तप्रवाह आपोआप आपल्या डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते.
आणि ते थोडा वेळ थांबूया. लक्ष श्वासाकडे. 1 2 3 4 5. विचार करताना तिथल्या तिथेच वर यायचंय. अगदी सावकाश. उजवा पाय सरळ करायचा आहे. थोडा वेळ विश्रांती. रक्तप्रवाह जो आपल्या चेहऱ्याच्या दिशेने होतो का डोक्याच्या दिशेने, तो पुन्हा एकदा पूर्ववत होतो. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. डावा पाय फोल्ड करायचा. त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचा. दोन्ही हात आता उजव्या पायाच्या मांडीवर असतील. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. दोन्ही हातांनी उजवं पाऊल, बोटं किंवा टाच पकडायचा प्रयत्न. जर आपले हात पावलापर्यंत जात नसतील तर जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. आधी लोअर बॅक मधून पुढे झुकायचं आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडून द्या. विरुद्ध बाजूने आलेला आपल्या उजव्या पायाला ताण. टाकले लक्ष. जोड श्वासाची. पुन्हा एकदा रक्तप्रवाह हृदयापासून आपल्या डोक्याच्या दिशेने होतोय. 1 2 3 4 5. उलटचा सावकाश घेतल्या तिथे सरळ. डावा पाय सरळ करायचा आणि विश्राम. विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. एक एक पाय फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करायचा आहे आणि मग डावा पाय. थोडासा सीटचा भाग वर उचलायचा आणि पुन्हा आपल्या तो पायावर ठेवायचा. म्हणजे टाचांच्या मध्ये आपल्या सीटचा भाग येतो. हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अर्धत मिटून ठेवूया. बंद डोळ्यांनी आपल्या शरीराचा आकृतीबंध आपण तपासून पाहूया. दोन्ही गुडघे समोरून जुळलेले असतील. टाचांच्या मध्ये सीटचा भाग असेल. पायाच्या अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. पाठीचा कणा नैसर्गिक सरळ. डोळे अर्धत मिटलेले आहेतच. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. खांदे, कोपरं आणि पोटाचे स्नायू शिथिल असतील, रिलॅक्स असतील. करूया एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि हा श्वास सोडताना ओमचा उच्चार. काही क्षण शांत करणार आहोत शशांकासन. तर यासाठी आज आपल्याला दोन्ही गुडघे जे समोरून जुळलेले आहेत ते थोडेसे लांब करायचे आहेत. एकमेकांपासून लांब घ्या दोन्ही गुडघे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे सरळ. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. दोन्ही हाताचे तळवे जमिनीवर येतील आणि त्यानंतर आपलं कपाळ पूर्णपणे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. कपाळ पूर्णपणे जमिनीवर जर टेकवता येत असेल तर ते जमिनीवर टेकवायचं आहे. पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. छातीचे स्नायू रिलॅक्स. खांदे रिलॅक्स. डोळे बंद. बघा पोटाचा भाग कदाचित त्या पोटाचा स्पर्श जमिनीला झाला असेल. डोळे बंद. श्वास काढ. श्वास घ्यायचा आहे. सोडायचा. यथाशक्ती थांबायचंय. 1 2 3 4 5. इकडे सुद्धा आपला रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होतो. आजची बरीचशी आसनं जी असतील ती फॉरवर्ड बेंडिंगची असतील. कारण की आपला विषय आहे मेंदूचं आरोग्य सुधारणं. उलटचाल करूया. सावकाश आपलं आधी कपाळ वरती येऊ दे. हळूहळू आपले हात वरती येऊ दे. मग ते डोक्याच्या दिशेने वर घ्या.
सावकाश दोन्ही हात खाली. दोन्ही गुडघे पुन्हा जोडून घ्यायचे. डोळे बंद. आणि संपूर्ण शशांकासनचा आपल्या पूर्णपणे शरीरामध्ये जो काही बदल झाला त्याचा अनुभव घेऊया. एकेका पायाने वज्रासन सोडून द्यायचं. एक एक पाय सरळ करा. आधी डावा पाय आणि मग उजवा पाय. एकदम दोन्ही पाय सरळ न करता एक एक पाय विधिवत ज्याप्रमाणे आपण वज्रासन करतो त्याच टेक्निकने आपल्याला ते सोडायचं असतं. विश्रांती. अँकल जॉईंट्स वरती जर ताण वाटत असेल तर थोडीशी पावले एकमेकांवरती क्रॉस करून आखून घ्या. आणि आता साधी बैठक घालायची आहे. साधी मांडी. आणि आपल्याला थोडेसे आता जिभेचे लुजनिंग एक्सरसाइज करायचे आहेत. जीभ किंवा आपण जे जिभेचे सूक्ष्म व्यायाम करतो त्याच्याने अल्झायमर सारखा जो त्रास आहे हा कमी व्हायला मदत होते. कारण की आज आपला विषय आहे ब्रेन. ब्रेन कसा आपला ऍक्टिव्हेट राहील याच्याशी आधारित आजची साधना आहे. म्हणून आता जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आहे आणि आत घ्यायची. जीभ बाहेर, आत, बाहेर, आत, बाहेर, आत. पुन्हा एकदा बाहेर, आत. पुन्हा जीभ आपल्याला जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आणि एकदा आपल्याला उजवीकडे वळवायची आहे, एकदा डावीकडे. जेव्हा आपण उजव्या बाजूला जीभ वळवू तेव्हा नजर आपली जिभेच्या शेंड्याकडे असेल. सुरुवात करूया. जीभ जास्तीत जास्त बाहेर आणि एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. नजर जिभेच्या शेंड्याकडे. कृती थांबवायची. आता रोटेशन. आपल्या पूर्णपणे जिभेच्या स्नायूचं रोटेशन. पुन्हा जीभ बाहेर घेऊन यायची आणि क्लॉकवाईज 3 वेळेला, अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला रोटेशन करून घ्यायचंय. जीभ बाहेर आणि सुरुवात. दिशा बदल. कृती थांबवायची. डोळे बंद. जाणीव पूर्णपणे जिभेच्या स्नायूंकडे. तिथे आलेला ताण त्याकडे लक्ष. आता आपल्याला गाल फुगवायचे आहेत हवेने. म्हणजे हवा आतमध्ये जसं आपण भरून घेतो एका फुग्यामध्ये कशी आपण हवा भरतो आणि मग ती हवा सोडतो त्याप्रमाणे कृती असेल. तोंडामध्ये हवा भरून घ्यायची आहे. आणि जशी आपण फुग्यातून हवा सोडतो त्याप्रमाणे ओठांचा चंबू करून आपल्याला ही पूर्णपणे हवा बाहेर सोडायची. पुन्हा एकदा हवा आतमध्ये भरून घेऊया. तोंडाच्या आतमध्ये गाल फुगवायचे. पूर्णपणे आपल्या चेहऱ्याचे स्नायू ताणले जातील. आपल्या पूर्ण गालामध्ये हवा भरून घ्यायची आहे. जास्तीत जास्त हवा भरायची आहे. चेहऱ्याच्या स्नायूंना ताण येईल. आणि ओठांचा चंबू करून ती संपूर्ण हवा बाहेर सोडून द्या. जसं आपण चूळ कसं भरतो ब्रश करताना किंवा जेवण जेवल्यानंतर त्याप्रमाणे आपल्याला चूळ भरण्याची ऍक्टिंग करायची आहे. एकदा उजवा गाल फुगवायचा आणि एकदा डावा गाल. असं इमॅजिन करायचं की आपल्या तोंडामध्ये पाणी आहे आणि आपण ते खळखळ असं करून चूळ भरतोय. सुरुवात करूया. एकदा उजवा, मग डावा.
उजवा, डावा, उजवा गाल, डावा गाल, उजवा गाल, डावा गाल. थांबायचं आहे. आणि आता आपण जसं नाक मुरडतो, एखादी गोष्ट आवडली नाही की तशी आपल्याला कृती करायची. एकदा उजवीकडे नाक मुरडायचंय आणि एकदा डावीकडे. सुरुवात करूया. थांबायची कृती. पुन्हा डोळे बंद. जाणीव आपल्या संपूर्ण चेहऱ्याच्या भागाकडे. बघा, जेव्हा आपण चेहऱ्याचे स्नायू ताणले जात आहेत तेव्हा तुमच्या एक विशिष्ट बदल आपल्या मेंदूमध्ये सुद्धा होत असतो. त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करूया. आणि डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. आपल्या दोन्हीही हातांच्या बोटांचं चिमूट करायचं, अंगठा आणि पहिल्या बोटाचं, आणि आपल्या आयब्रो हळूहळू चेपून घ्यायचे. आपल्या आयब्रोजचा भाग हळूहळू असा चेपायचा आहे, सुरुवातीपासून एंड पर्यंत. डोळे अलगद मिटलेले. या सगळ्या गोष्टी आपल्या ब्रेनशी रिलेटेड आहेत म्हणून आपण करतोय. जरी त्या आपण चेहऱ्यावरती जरी आपला फोकस असला तरीही त्याचा कनेक्शन जे आहे ते आपल्या मेंदूशी येतो. अगदी सावकाश चेपून घ्यायचे. 2 ते 3 वेळा ही कृती करायची. थांबायचं आहे. करणार आहोत सिंह मुद्रा. ज्यांना शक्य आहे त्यांनी पद्मासन किंवा अर्ध पद्मासन घालायचं आहे. तिथल्या तिथेच, किंवा साधी मांडी घातली तरीही चालेल. सिंह मुद्रेनंतर आपण करणार आहोत योग मुद्रा, म्हणूनच पद्मासन किंवा अर्ध पद्मासन घालून घ्यायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये असतील. थोडासा सीटचा भाग मागे ढकला, पाठीचा कणा सरळ होईल आपोआप. आता सिंह मुद्रा करताना आपल्याला हातांची कोपरं थोडीशी बाहेर घेऊन यायची. आपण मागे पण शिकलेलो आहोत. जर लक्षात असेल तर त्याप्रमाणे कृती करा, नाहीतर इन्स्ट्रक्शन्स मी देतच आहे. हाताची कोपरं थोडीशी बाहेर येतील. एक श्वास भरून घ्यायचा आहे आणि तो श्वास आपल्याला फोर्सफुली सोडायचा आहे. जीभ जास्तीत जास्त बाहेर येईल. सुरुवातीच्या आवर्तनामध्ये आपली नजर जिभेच्या नाकाच्या शेंड्याकडे असेल आणि आपल्याला जाणीवपूर्वक नाकाने श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. तोंड उघडं असतं म्हणून आपण तोंडाने श्वास घेतो सोडतो, पण तसं न करता जीभ बाहेर असेल पण नाकाने श्वास प्रश्वास चालू असेल. सुरुवात करूया. हाताची कोपरं थोडीशी बाहेर असतील. पाठीचा कणा सरळ आहे. एक श्वास भरून घेऊया. तो श्वास फोर्सफुली बाहेर सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर आणि नजर नाकाच्या शेंड्याकडे आणि नाकाने श्वास प्रश्वास चालू. हरिओम. आतमध्ये, जीभ आतमध्ये, तोंड बंद, पाठीतून सरळ व्हायचंय. डोळे अलगद मिटलेले. बघा, जेव्हा आपली जीभ आपण जास्तीत जास्त बाहेर घेतोय तिथे आपल्या संपूर्ण जबड्याच्या भागामध्ये, आपल्या मेंदूच्या ठिकाणी तुम्हाला काही वेगळेपणा जाणवतोय का? त्याकडे लक्ष द्या. अजून एक आवर्तन आपण करणार आहोत, पण या वेळेला आपली नजर आपल्या आयब्रो सेंटरकडे असेल, भ्रूमध्याकडे, जिथे आपलं आज्ञाचक्र आहे, तिथे आपल्या पिट्युटरी ग्लँड्स आहेत. सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्यायचा आहे आणि फोर्सफुली श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर आणि नजर आपली आयब्रो सेंटरकडे. हरिओम. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद. जाणीव आपल्या श्वासाची.
करणार आहोत योग मुद्रा. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आहे आणि ती पकड आपल्या जिथे आपलं माकड हाड आहे तिथे असेल. ज्या हाताचं मनगट पकडलंय त्या हाताची घट्ट मूठ वळून घ्यायची अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोट. पुन्हा एकदा इथे आपल्या फुफ्फुसांचं आडव्या कक्षेमध्ये प्रसरण होत आहे, ते ताणले जात आहेत. एक श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडत हळूहळू लोअर बॅक मधून पुढे झुकायचं, म्हणजे आधी पोटाचा भाग पुढे येईल, तो त्याचा स्पर्श आपल्या पावलांवरती होईल, मग छातीचा भाग पुढे येईल आणि त्यानंतर आपला गळा, हनुवटी आणि मग आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे पुढे झुकाल तेव्हा अपेक्षित असा पाठीच्या कण्याला ताण मिळतो. अंतिम स्थितीमध्ये हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. ज्यांचा सीटचा भाग उचलला जात असेल त्यांनी हाताची पकड सोडून द्यायची आहे. हाताच्या मुठी वळून आपलं कपाळ हाताच्या मुठींवर ठेवायचं. डोळे बंद, तोंड बंद, श्वास चालू. रक्तप्रवाह हा डोक्याच्या दिशेने होतोय. आणि आता आपल्याला अजून एक कृती करायची आहे. एकदा आपल्याला उजवीकडे वळायचंय, उजव्या बाजूने बघायचंय, एकदा डाव्या बाजूला. कपाळ आपलं थोडंसं जमिनीला घर्षण होईल कपाळाचं. असं करताना एकदा उजवीकडे पाहायचंय, एकदा डावीकडे. एकदा उजवीकडे पाहूया, एकदा डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. मध्यभागी येऊन थांबायचंय आणि आता उलट चाल करूया. ज्यांच्या हाताच्या मुठी समोर आहेत त्यांनी पुन्हा एकदा हाताची पकड मागे घेऊन यायची आहे. हाताची पकड घट्ट करूया आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट असं करत करत कमरेतून सरळ व्हा. डोळे अलगद मिटलेले, हाताची पकड सोडून द्या, दोन्ही हात गुडघ्यांवरती आणि संपूर्ण योग मुद्रेचा जो काही परिणाम झालेला आहे त्याचा मागोवा. रक्तप्रवाह जो डोक्याच्या दिशेने होत होता तो पुन्हा एकदा पूर्ववत होतोय याची जाणीव. 1 ते 2 श्वास थांबायचे आणि त्यानंतर एकेका पायाने पद्मासन, अर्ध पद्मासन सोडून घेऊन सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. अगदी सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल, टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. करणार आहोत सायकलिंग. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला एकत्रित 90 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचे. सुरुवात करूया. दोन्ही पाय आणि आपले हात एकत्रित 90 डिग्री वर. हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आणि आपले दोन्ही हात आणि पाय एकत्रित सायकलिंग सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. अँटी क्लॉकवाईज दिशा बदल. उलट सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. पुन्हा दोन्ही पाय आणि हात 90 डिग्री वर, नियंत्रित जमिनीवर. हाताची मुठी सोडून द्या, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, विश्रांती. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल नाकाने श्वास घ्या, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडा.
करणार आहोत मत्स्यासन. ज्यांना सर्वायकलचा त्रास असेल त्यांनी मत्स्यासन करणं टाळायचं आहे. आपण हे मागच्या महिन्यामध्ये सुद्धा हे आसन पाहिलेलं आहे. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ असतील. आणि आता ज्यांना शक्य आहे त्यांनी शयन स्थितीमध्ये पद्मासन किंवा अर्ध पद्मासन घालायचं आहे. शयन स्थितीमध्ये पद्मासन किंवा अर्ध पद्मासन अथवा साधी मांडी. तेही जमत नसेल तर दोन्ही पाय सरळ ठेवायचे आहेत. ही स्थिती पक्की झाली आहे की आपल्या हातांची बोटं आपल्या कानाच्या जवळ घेऊन यायची आहेत, म्हणजे आपली हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेने जातील. या हाताच्या आधाराने आपल्याला डोकं सावकाश वर उचलायचंय आणि टाळूचा भाग जमिनीवर ठेवायचा. टाळूचा भाग जमिनीवर लावायचा आहे. केस जर बांधले असतील आणि तिथे क्लिप किंवा बोट एखादा रबर असेल तर तो थोडासा सैल करा, म्हणजे आपोआप टाळूचा भाग जमिनीवर येईल. हात पुन्हा आता आपल्या मांडीवर असतील. हाताची कोपरं मांडीवर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. आपल्या कुठल्या शरीराच्या भागावर ताण आहे आणि कुठे प्रेशर आहे, दाब आहे, हे आपलं आपण तपासूया. जोड श्वासाची. 1 2 3 4 5. उलटचा. डोळे उघडायचे. पुन्हा आपल्या हातांच्या बोटांचा आधार कानाच्या इथे. हाताच्या आधाराने अगदी डोकं सावकाश वर उचला. पाठीचा एक एक मणका जमिनीवर टेकवा. दोन्ही हात खाली. दोन्हीही आपले पाय म्हणजे जे पद्मासन अर्ध पद्मासन आहे ते सोडून द्या आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि बैठक स्थितीमध्ये यायचं. त्यानंतर हळूहळू दंड स्थिती. दंड स्थितीमध्ये विश्रांती. करणार आहोत आपण आता पेंडुलम. आता इथे आपल्याला दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचे. थोडस पुढे झुकायचंय. खांदे रिलॅक्स आणि दोन्हीही हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. आणि ज्याप्रमाणे घड्याळाचा लंबक जो आहे हा एकदा उजवीकडे आणि डावीकडे जसा फिरतो तसा आपल्याला थोडेसे आपले हात उजवीकडे आणि डावीकडे असे फिरवून घ्यायचे. खांदे रिलॅक्स असतील. फक्त हात एकदा आपण उजवीकडे आणि एकदा डावीकडे असे फिरवून घेतोय. आणि आता थोडस पुढे मागे हलवायचे ते हात. खांदे रिलॅक्स असतील आणि थोडस पुढे मागे. हाताची पकड पावलांच्या मधून जाऊ दे. थांबायचं. सावकाश कमरेतनं सरळ व्हायचं, अगदी सावकाश. विश्रांती. आता आपल्याला बॅलन्सिंग असणं आपल्याला थोडीशी आपण जास्त घेणार आहोत, कारण की विषय आहे आपला मेंदूचा. म्हणून आता पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. करणार आहोत ताडासन. सावकाश दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करूया. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे आणि आता आपल्या टाचा जमिनीपासून वर उचलायच्या आहे. जास्तीत जास्त खेच आपल्या संपूर्ण शरीराला उभ्या कक्षेमध्ये. नजर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. पापण्यांची कमीत कमी उघडझाप म्हणजे आपल्याला आपला बॅलन्स व्यवस्थित साधता येतो. कॉन्सन्ट्रेशन खूप छान होतं. आणि ते थांबूया. जोड श्वासाची आहेच. 1 2 3 4 5. उलटचा.
सावकाश टाचा जमिनीवर, दोन्ही हात खाली, विश्राम. करणार आहोत नटराजासन. आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. तुम्ही समोर एका गोष्टीचा आधार घेऊ शकता, म्हणजे एखादा टेबल, खुर्ची किंवा शोकेश तुमच्या जे समोर असेल त्याचा तुम्ही आधार घेऊ शकता. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपण उजवा पाय होल्ड करूया आणि त्याचा अँकल पकडायचा आहे उजव्या पायाचा. डावा पाय आपला गुडघ्यातनं सरळ असेल. डावा हात सरळ घ्यायचा आहे समोर, डाव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर असेल. आणि आता हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं आहे. उजव्या पायाची जी मांडी आहे ती थोडीशी स्प्रेड करायची, म्हणजे लांब न्यायची आहे. आणि नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे असते. आता इथे थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न. आपला बॅलन्स आपल्याला सांभाळायचा आहे. आपलं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आपली नजर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. थांबण्याचा प्रयत्न. एक. आता जो हात आपला पुढे आहे डावा हात, मग त्या डाव्या हाताने तुम्ही एखादी खुर्ची, टेबल, शोकेस जे तुम्हाला पकडणं शक्य आहे ते पकडू शकता. उलट सान करताना सावकाश कमरेतनं सरळ व्हायचंय. उजवा हात खाली, डावा, उजवा पाय खाली, डावा हात खाली, विश्राम. हीच कृती आता विरुद्ध बाजू. आपण हे का करतोय, कारण की आपला मेंदूला आपण जरा ऍक्टिव्हेट करतोय. इथे आपण उजवा हा म्हणजे विरुद्ध एक हात आणि पाय वापरतोय त्यासाठी. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आणि तो डावा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचा अँकल पकडायचा आहे. उजवा हात सरळ, उजव्या हाताची पाचही बोटं जोडलेली आहेत. आणि पुन्हा हळूहळू कमरेतनं पुढे झुकूया. डाव्या पायाची मांडी थोडीशी स्प्रेड करूया. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. पापड्यांची कमीत कमी उघडझाप असेल, म्हणजे आपलं कॉन्सन्ट्रेशन आणि बॅलन्स व्यवस्थित साधलं जातं. आणि ते थांबायचंय. 1 2 3 4 5. उलट चाल करताना कमरेतून सरळ, डावा पाय खाली, उजवा हात खाली, विश्राम. करूया वृक्षासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. उजवा जो पाय आहे तो होल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घेऊया. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे आणि मग डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आणि आता दीर्घ श्वसनाची 2 अवस्था आहे. तो श्वास सोडायचा. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. दुसरं आवर्तन हे आपण आपल्या मनाने करा. आसन सोडताना एक श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडत जोडलेले हात आपलं कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात खाली, उजवा पाय सरळ, विश्राम. डाव्या पायावरती आलेला शरीराचा भार तो मोकळा करून घेऊया. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. डावा पाय फोल्ड करूया, त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घेऊया. मॅटवर उभं राहून कृती करा. खाली चटई किंवा चादर असेल तर थोडेसे आपली पावलं सटकतात. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. हात डोक्याच्या दिशेने वर, नमस्कार स्थितीमध्ये.
पुन्हा दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. उत्साह वाढवणार वृक्षासन. कॉन्सन्ट्रेशन बॅलन्स साधणार वृक्षासन. पाठीच्या गळ्याला आलेल्या उभ्या कक्षेतला खेच, त्याकडे लक्ष आणि पुन्हा एकदा आवर्तन दीर्घश्वासनाची. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. दुसरं आवर्तन आपण आपल्या मनाने करायचं आहे. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात छातीपाशी येतील. दोन्ही हात खाली, डावा पाय सरळ, विश्राम. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे उभं राहायचं. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचे. डोळे अंधत मिटून घेऊया. दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात छातीपाशी. मनोभावे सूर्यदेवतेला वंदन. मनामध्ये कृतज्ञता भाव आणि गायत्री मंत्राचे पठण करते. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्त पादासन, चार उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, पाच डावा पाय मागे चतुरंग दंडासन, सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, आठ पर्वतासन, नजर पायाच्या अंगठ्यांकडे, नऊ उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. अजून 3 आपल्याला करायचे आहेत. ओम आदित्याय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. ओम मित्राय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे, 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे, 10 11 12. आणि आता शेवटचा. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. मुखधोती. श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. आता सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. आणि प्राणायामासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय सोडलेले आहेत आणि एकेका पायाने पद्मासन अर्ध पद्मासन चालून घ्यायचं. दोन्ही हात गुडघ्यांवरती.
डोळे अलगद मिटून घेऊया. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, पाठीचा कणा समस्थितीत, डोळे अलगद मिटलेले, मान मध्यभागी, खांदे कोपरं शिथिल. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं. आहे तो श्वास सोडायचा आहे. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. दुसऱ्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात करूया. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम् मातेव पुत्र न रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन वंदन. सावकाश आपली मान सरळ, डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. दोन्ही हात गुडघ्यांवरती. करणार आहोत अनुलोम विलोमची 5 आवर्तन. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी सहज बंद करूया. डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत असेल, कपाळावर कोणतीही आटी नाही. डावीने आहे तो श्वास सोडायचा. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. दुसरा वर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावीने खोलवर दीर्घ पूरक. तिसरा वर्तन. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. चौथा वर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. शेवटचा वर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत, डोळे अलगद मिटलेले आहेत. शरीर आणि मन समतोल करणारा अनुलोम विलोम प्राणायाम. आपली जाणीव हाताच्या ज्ञान मुद्रेकडे घेऊन जाऊया. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना हलकीशी जुळलेली आहेत आणि तिथून जो रक्तप्रवाह सुरू आहे त्या रक्तप्रवाहाच्या स्पंदनांकडे आपलं लक्ष, आपलं मन केंद्रित करूया, ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो. चेहऱ्यावर कोणताही ताण नाहीये. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. करणार आहोत या प्राणस्पंदनांमधूनच भ्रामरीची 5 आवर्तन. आहे तो श्वास सोडायचा आहे. पहिल्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमरगुंजन.
खोलवर दीर्घपूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घपूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घपूरक, दातावर दात, रेचक करताना भ्रमरगुंजन. लास्ट राउंड. खोलवर दीर्घपूरक, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. या स्पंदनांचा मागोवा घेत घेत आपण जी बैठक धारण केलेली आहे पद्मासन अर्ध पद्मासन साठी मांडी ती सोडून द्यायची आहे आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची आहे. शवासनासाठी स्थिती. सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये पुरेसा अंतर. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. तळवे सिलिंगच्या दिशेला. मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचा आहे. डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये आपण जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून दिलेला आहे. 5 मिनिटाचं शवासन आपल्याला खूप सारी ऊर्जा देतं. दिवसभर आपण जी काही धावपळ केलेली असेल, शारीरिक मानसिक आलेला थकवा तो या शवासनाच्या माध्यमातून दूर होतो, रिलॅक्स होतो. उत्तानं शववत भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रांतिहरं चित्त विश्रांतिकारकं. शरीराला विश्रांती, मनाला शांती देणारं चैतन्यासन आनंदासन जे आता आपण करीत आहोत. दिसायला जरी सोपं दिसत असलं तरीही करायला तेवढंच कठीण असतं हे आसन. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. मी माझ्या दोन्ही पायांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग मनाने शिथिल करत आहे. माझ्या सीटचा भाग, माझ्या कमरेचा भाग तोही मी मनाने शिथिल करत आहे. माझे दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मनाने शिथिल करत आहे. जाणीव पाठीच्या कण्याकडे. 33 मणक्यांची ही माळ जी आता जमिनीवर विश्रांती घेते तीही मी मनाने शिथिल करत आहे. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे. उदर, उर आणि कंठस्थ ग्रंथी. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहेत. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, माझं छोटस हृदय शिथिल होत आहे, रिलॅक्स होत आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जी संपूर्ण जबड्याचा भाग, 2 गाल, 2 कान, माझ्या नाकाच्या 2 नाकपुड्या, नाकाचा शेंडा शिथिल होत आहे. माझे अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली हुबळ पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझे केस आणि माझ्या टाळूचा भाग शिथिल होत आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर माझं शिथिल झालेलं आहे आणि ते आता हवेमध्ये कापसासारखं
हलकं हलकं तरंगत आहे. आणि या सगळ्याची मला जाणीव आहे. मी झोपत नाहीये. मी शवासनाची स्थिती याचा अनुभव घेत आहे. जाणीव आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे. मी श्वास सोडत आहे. जाणीव आपल्या नाकाकडे घेऊन जाऊया. श्वास घेताना होणाऱ्या थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना आणि हा श्वास सोडताना होणाऱ्या उबदार हवेचा स्पर्शाची जाणीव. मी श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे आणि श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. प्राणधारण. चले वातम चलम चित्तम निश्चले निश्चले भवेत. ज्या वेगाने वारा वाहत असतो त्याच वेगाने आपल्या मनामध्ये असंख्य विचार एकामागून एक येत असतात. त्या विचारांची गती कमी होण्यासाठी आपण श्वासाच्या गतीकडे लक्ष देत आहोत. प्राणधारणा करीत आहोत. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झाली की विचारांची गतीही कमी होते आणि या स्थितीचा आपण या क्षणी अनुभव घेत आहोत. मी केलेली साधना, तिचं समाधान, तिचा आनंद मला माझ्या चेहऱ्यावर दिसत आहे. अंतर्मनाने आपण स्वतःलाच पाहत आहोत, आपलं निरीक्षण करीत आहोत आणि याच्यामध्ये आपल्याला सुख, समाधान आणि शांती याचा अनुभव मिळत आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषधे विरहित आहे. व्याधी विरहित आहे आणि हे कायम असंच राहणार आहे. ही भावना आपल्या मनामध्ये प्रचंड सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास या क्षणी आपल्याला प्राप्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, उत्तम आरोग्य, उत्तम मानसिक स्थिती प्राप्त करून घ्यायची आहे आणि यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. याकरिता मी स्वतःला धन्यवाद देत आहे की मी माझ्या आरोग्यासाठी उत्तम असा मार्ग निवडलेला आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदललेला आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, आद्य देवतेचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन आणि त्यांचे आशीर्वाद. प्रचंड सकारात्मक ऊर्जा, प्राप्त झालेली मनस्थिती आणि या स्थितीतूनच आपण पुन्हा एकदा आपल्या जाणीव आपल्या देहाकडे घेऊन येऊया. आपल्या हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान उजवीकडे डावीकडे सावकाश फिरून घ्यायची आहे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाऊया. दोन्ही पाय जोडलेले. एक हलकासा खेच, आळस. आपली दिवसभर आज जी काही थकावट आपल्याला आली होती ती आता बाजूला गेलेली आहे, दूर गेलेली आहे आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जा आपल्याला या क्षणी प्राप्त झालेली आहे. सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं. शरीराला कुठलाही झटका न देता अगदी सावकाश. डोळे अलगद मिटलेले. दोन्ही हात जोडून घेऊया. शांतीपाठ एकत्रित बोलूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या आपली संपूर्ण साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. जिथून आपण सुरुवात केली तिथेच आपला शेवट. हरिओम. भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता एका नवीन सिस्टीम सोबत.
तोपर्यंत धन्यवाद आणि शुभरात्री. भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. मीटिंग एंड करते.